शेतकरी मित्रांनो, काल संध्याकाळी इथं आपण थोडं उशिरा आलो होतो आणि त्यावेळेस काढणी चालू होती थोडीशी आणि नंतर थोडं जाता जाता आता आपण आलो होतो. परंतु त्यावेळेस आपण इथं या शेतकऱ्यांना जे डेमो प्लॉट दिला होता तो विचारलेला नव्हता आपण किती क्विंटल झालं ते. फक्त त्यांनी ढीग लावला होता आणि वाळवणार म्हणे 2 दिवस मावचर असल्यामुळे. तर आज आपण बघूया ही जी व्हरायटी आहे सिलेक्शन गुरुदेव 43. तर गुरुदेव 43 ही व्हरायटी असून आपण यापासून किती उत्पन्न आलं हे आज आपण इथं बघूया. तर आपण इथं जे क्षेत्र आहे हे क्षेत्र आहे 2 एकर. बघा इथं 2 एकर क्षेत्र आहे आणि या 2 एकरामध्ये किती क्विंटल माल झाला हे आपण शेतकऱ्याला विचारू. आता आपण इथं कुटाराचा ढग आहे आणि हे कुटाराचा ढग असून सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटारा एकदम स्वच्छ झालेला आहे. ते आपल्या जनावरांसाठी चारा न्यायचा आहे आणि थोडंसं आपली व्हरायटी लवकर पेरल्यामुळे लवकर निघाली आणि इथं गवताचं प्रमाण बघा वाढलेलं आहे. कारण लवकर वाढली आणि पावसाचं प्रमाण वाढलं त्याच्यामुळे इथं अशा प्रकारे गवत निघालं. तर आता हे प्लॉट इथं ताडपत्री जी आहे ही ताडपत्री आहे आपल्यावाली 40 बाय 40ची आणि या 40 बाय 40च्या ताडपत्रीवर आपण इथं माल इथं वाळू घातला शेतकऱ्याने. यांना आपण डेमो प्लॉट दिला होता 2 एकरसाठी. तर आपण आता काल संध्याकाळी मी आलो त्यावेळेस काढणं झालं होतं तुमचं मणीनंतर चाललं होतं. तर हे मी काय विचारलं नाही तुम्हाला किती झालं ते, मी थोडं घाईत होतं बाजारच्या. तर हे आपण किती 2 बॅग पेरल्या होत्या 20 किलोच्या? 20 किलोच्या 2 बॅगा 2 एकरमध्ये पेरल्या होत्या. हां नाही गुरुदेव 43 होती. गुरुदेव 43 हां याला किती पेरल्या होत्या? हो 2 एकरमध्ये. तर आता या 2 एकरमध्ये आपल्याला किती क्विंटल झाले? 60 क्विंटल म्हणजे 60 पोते. 60 पोते म्हणजे समजा 15चा असेल की 60चा, 50चा असेल की 60चं एक 50 55 समजा भरून फुल भरून घेतलं होतं का? भरून 50 असं का? तर इथं साधारणतः 60 कट्टा झालेला आहे 50 किलोचा, म्हणजे सरासरी जास्त होते. परंतु आपण इथं 2 एकरमध्ये पेरणी केलेली असून 1.5 फुटाने 40 किलो बी टाकलं होतं गुरुदेव 43चं सिलेक्शन गुरुदेव 43 आणि इथं 60 कट्टा आपल्याला इथं वाळू घातलेला आहे शेतकऱ्यांनी. तर हे साधारणतः 30 क्विंटल माल आहे. 60 म्हणजे 50चा, तर 5 म्हणजे हे 15 दोन्ही 30 हे निम्मे 30 क्विंटल म्हणजे 15चा उतार आपल्याला इथं गुरुदेव 43 सिलेक्शन गुरुदेव 43 पासून इथं आलेलं आहे. तर अशा प्रकारे इथं आपल्याला उत्पन्न झालेलं आहे आणि याला फक्त शेतकऱ्याने काय टाकलं हे आता विचारूया. तर आता याला खत काय काय टाकलं होतं? याला एकरी 1 पोतं DAP टाकलेलं आहे, 2 पोती DAP 2 एकरला. हां आणि कोराजन किती वेळ? कोराजन 2 वेळेस. आपण तुम्हाला टॉनिक वगैरे टाकू नका म्हणलं होतं किंवा टॉनिकची काही गरज नाही. हां काही गरज पडली नाही, काही बलवान व्हरायटी आहे, पानं वगैरे जाड आहे. व्हरायटी आहे त्याच्यामुळे हां फक्त सुरुवातीची एक फवारणी बुरशीनाशक क्लोरोपायरिफॉस M45 20 दिवसानं पाहिजे. तर आता कशी वाटली व्हरायटी तुम्हाला? नंबर 1 वाटली. मग या व्हरायटीला चॅलेंज आहे का? नाही. आणि तुम्ही दुसरी एक आपली व्हरायटी टाकली होती बलदेव 47, ते कुठं वरच्या शेतामध्ये ते वाळू घातलं का काढलं? काढायचं आहे असं का? नाही त्याच्या आधी काल एक आधी काढली म्हणले तिथं ते पलीकडे काढली, ते पोते भरून नेले की तिथं आहे वाळू घातली का? बरोबर, ते वाळू घातली तर मला बोलवा फोन करून. मग आपण तुम्हाला कसे वाटते आपल्या व्हरायट्या? नंबर 1. मग आता पुढच्या वर्षी गुरुदेव आणि बलदेव तुम्ही पेरणार? चांगले असल्यामुळे पुढच्या वर्षी आम्ही सुद्धा हेच पेरणार. ठीक आहे, ओके.